मित्रांनो, कुत्रा माणसाला चावला की बातमी होत नसते, पण माणूस जर कुत्र्याला चावला तर ती ब्रेकिंग न्यूज बनत असते. विश्व प्रवक्ते म्हणजेच ठाकरे गटाचे प्रवक्ते, नेते, खासदार संजय राऊत हे सततच काही ना काही वादग्रस्त बोलत असतात किंवा ट्विटरच्या माध्यमातून वादग्रस्त पद्धतीने ते सतत व्यक्त होत असतात. ती त्यांची सवय आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, आज तागायत कधीही आपण आपल्या सेंटर स्पॉट यूट्यूब चॅनलवरती विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच्या वक्तव्यांना कधीच महत्त्व दिलं नाही. कधीच त्यांच्या वक्तव्यावरती किंवा त्यांच्या एखाद्या विधानावरती आपण आजवर कधी एखादा व्हिडिओ केला नाही. कारण कुत्रं माणसाला चावलं तर त्यात काय विशेष बातमी? एक नित्याची बाब आहे. फार काही विशेष नाही त्यात. संजय राऊत यांच्याकडून कुठल्याही सभ्य, सुसंस्कृत आणि तार्किकदृष्ट्या पटणारी विधानं यांची अपेक्षाच नाहीये. ते ज्या पद्धतीने बोलतात, ज्या पद्धतीने लिहितात, ती एक विशिष्ट पद्धत बनून गेलेली आहे. आणि नागड्याने अजून किती नागडं व्हायचं असतं, हो की नाही? म्हणजे ती परिसीमा त्यांनी आता गाठून झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडून कुठल्याही वेगळ्या वर्तणुकीची अपेक्षाच नाही, कुठल्याही चांगल्या वर्तणुकीची अपेक्षा नाही. समजा जर त्यांनी काही मुद्देसूद आणि तर्काला धरून एखादी मांडणी जर का केली, सभ्य सुसंस्कृत पद्धतीने जर त्यांनी काही वक्तव्य केली, तर कदाचित ती बातमी बनू शकेल. आणि असं असून सुद्धा आज हा व्हिडिओ आपण संजय राऊतांच्या त्या एका वादग्रस्त विधानाच्या संदर्भात का करतो, तर त्याचं कारण असं आहे की त्या वादग्रस्त विधानांची दखल सहसा कोणी घेत नाही. ते जे चाय बिस्कुट पत्रकार जे आहेत ते सोडून, आणि ज्यांना रोजच्या रोज काही ना काहीतरी खमंग हवं असतं, काहीतरी चविष्ट हवं असतं, झणझणीत मसालेदार काहीतरी हवं असतं, अशी ज्यांची भूक आहे अशी माणसं सोडून बाकी कोणीही त्यांच्या त्या तसल्या विधानांना सिरियसली घेत नाही. असं असून सुद्धा आपल्याला आजचा व्हिडिओ करावा लागतो. याचं मुख्य कारण हे आहे की राऊतांच्या त्या वादग्रस्त एका ट्विटला इस्रायलनी फार सिरियसली घेतलं. इस्रायलनी इतकं सिरियसली घेतलं की संजय राऊत यांच्या त्या ट्विटचा निषेध करणारं पत्र इस्रायलनी लिहिलं भारताकडे. एक नाही, 2 कॉपीज केल्या त्या पत्राच्या. एक पत्र पाठवलं ते आपले लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना पाठवलं, आणि एक पत्र इस्रायलच्या दूतावासाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला पाठवलं. अशी ती 2 पत्र पाठवली. त्या पत्राच्या सोबत त्या ट्विटचं एक कॉपी पण जोडली. संजय राऊतांचं जे वादग्रस्त ट्विट होतं त्याची कॉपी काढून ती सुद्धा पत्राला जोडली. ती जोडण्याचं कारण असं की ते विधान, ते ट्विट संजय राऊत यांनी करून झाल्यानंतर काही तासानंतर राऊतांना बहुतेक उपरती झाली का साक्षात्कार झाला, काय झालं माहीत नाही, पण त्यांनी ते ट्विट डिलीट करून टाकलं. पण तोपर्यंत त्या ट्विटचा स्क्रीनशॉट काढून ठेवलेला होता इस्रायली दूतावासानी, आणि म्हणून एक पुरावा म्हणून इस्रायली दूतावासानी आपल्या पत्रासोबत, निषेधाच्या पत्रासोबत संजय राऊत यांच्या त्या ट्विटचं ची कॉपी जोडून दिली. तर इस्रायलनी आक्षेप घ्यावा, इस्रायलनी ती गोष्ट अत्यंत सिरियसली घ्यावी. संजय राऊतांचं विधान अतिशय असं म्हणजे इस्रायलच्या काळजाला भिडावं, असं नेमकं संजय राऊत यांनी काय म्हटलं? संजय राऊतांचं ते विधान, संजय राऊतांचं ट्विट नेमकं काय आहे? आपण शेजारी स्क्रीनवरती पाहू शकता. मी ते मुद्दाम इथे डिस्प्लेला ठेवलेलं आहे. संजय राऊतांचं ट्विट असं आहे, हिटलर जू कम्युनिटी से इतनी नफरत क्यों करतात था बर का ये अब समझ में आ रहा है. प्रश्न आहे, 2 प्रश्न आहेत. हिटलर जू कम्युनिटी से इतनी नफरत क्यों करतात था, ये अब समझ में आ रहा है. आणि हे त्यांचं जे ट्विट आहे ते एका वेगळ्या ट्विटला रिप्लाय म्हणूनच आहे. ठीक आहे. तर
मुळात आपण त्या ट्विटच्या अर्थाकडे आपण नंतर जाऊ. पण या ट्विटमध्ये संजय राऊत नेहमी ज्या पद्धतीने व्याकरणातले ज्या चुका करतात, व्याकरण, शुद्धलेखन, याचा राऊतांशी काहीही संबंध नाही. म्हणजे पूर्वी एकेकाळी संपादक म्हणून राहिलेले आजही त्यांचा ते स्वतःचा उल्लेख एक पत्रकार म्हणूनच करतात, बातमीदार म्हणूनच करतात. त्यांनी अनेक वर्ष सामनाचं संपादक पद भूषवलेलं आहे. त्याआधी ते लोकप्रभामध्ये होते. आणखीनही त्यांची कारकीर्द बरीच मोठी आहे. आणि असं असून सुद्धा, म्हणजे प्रिंट मीडियातला हा पत्रकार असून सुद्धा व्याकरणाशी इतकी फारकत कशी काय असू शकते हेच मला कळत नाही. म्हणजे इतकं कच्चं. म्हणजे कम्युनिटी, ज्यू कम्युनिटी का म्हणावं लागतंय? इतकी वर्ष मराठी पत्रकार म्हणून तुम्ही राहिलात, वावरलात. आता दिल्लीत तुमचा सतत वावर वाढला म्हणून तुम्हाला कम्युनिटीच्या साठीचा मराठी शब्दच तुम्हाला आठवेना. काय राऊत साहेब हे? ज्यू समुदाय म्हणू शकला असतात, ज्यू समाज म्हणू शकला असतात, हो की नाही? मराठी शब्द आहेत. मराठी भाषा काही अगदीच ते अंतू बर्वा म्हणतात त्या पद्धतीने सध्या रत्नांगरीत सगळ्या म्हैशी गाभण काय रे झंप्या, त्या पद्धतीने मराठी भाषा काही गाभण झालेली नाहीये. ठीक आहे, मराठी भाषेमध्ये बरेच शब्द आहेत. एका शब्दाला अनेक प्रतिशब्द पण आहेत, समानार्थी शब्द खूप आहेत. त्याच्यामुळे इतकी वानवा नाहीये शब्दांची की ज्यामुळे भाडोत्री शब्द दुसऱ्या कुठल्या तरी भाषेतनं घ्यावा. आणि खास करून तुम्ही हे का सांगावं लागतं राऊत साहेबांना? कारण तुम्ही मराठी बाणा करता ना. अशा त्या उबाठा संघटनेचे तुम्ही आहात, उबाठा गटाचे आहात तुम्ही, विसरू नका. कुठल्या मुशीतनं तुम्ही आलेला आहात. मराठी बाण्याचे आहात तुम्ही. कम्युनिटी शब्द तुमच्या तोंडी शोभत नाही. असो, तर ती पहिली चूक. आणि दुसरी चूक, हिटलर ज्यू कम्युनिटी से इतनी नफरत क्यों करतात था. खरंच म्हणजे तुम्हाला आठवत असेल, पूर्वी एका जाहीर सभेमध्ये बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या एका शिवसैनिक नेत्याच्या हिंदीची चिंधी करून टाकली होती. म्हणजे तो नेता किती घाणेरड्या पद्धतीने हिंदी फाडतो याचं जाहीर प्रदर्शन. आणि त्या नेत्याच्या वरती टीका करताना, म्हणजे तो नेता जेव्हा शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेला त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंनी सभेमध्ये त्या नेत्याची चेष्टा करताना, त्या नेत्याचे वेगवेगळे जे दोष होते, त्याचे जे वेगवेगळे अवगुण होते ते दाखवताना त्याची हिंदी कशी कच्ची आहे आणि तरीही हिंदी झाडायची किती त्याला हौस दांडगी आहे हे सांगताना बाळासाहेब ठाकरे यांनी त्या नेत्याची यथेच्छ टिंगल केलेली होती. आता या संजय राऊतांचं काय म्हणावं मग? संजय राऊतांची हिंदी म्हणजे हौस किती आहे दांडगी, कशाला हिंदीत लिहायची सुरसुरी एवढी? नफरत क्यों करतात था, हिंदीमध्ये आहे का असा शब्द? करतात था. हिटलर ज्यू कम्युनिटी से इतनी नफरत क्यों करता था असं आहे ना. आणि तरीही करतात था. क्या बात है राऊत साहेब. तर आता या ट्विटचा अर्थ काय, किंवा हे विधान त्यांनी का केलं राऊतांनी? तर त्यांना हे म्हणायचंय की ॲडॉल्फ हिटलर जो जर्मनीचा नेता होता, आधी नाझी पार्टीचा, आणि पुढे जाऊन जो जर्मनीचा चॅन्सलर बनला, आणि नंतर पुढे जाऊन तो डिक्टेटर बनला, हुकुमशहा बनला जर्मनीचा, तो अत्यंत ज्यू द्वेष्टा होता. ज्यूंची तो निर्भत्सना करायचा. ज्यू द्वेष त्यांनी जर्मनीमध्ये मुळात जो होताच, जर्मनीमध्ये ज्यू द्वेष हा हिटलरच्याही आधीपासून होताच. आणि फक्त जर्मनीतच नाही, सबंध युरोपमध्ये होता. इंग्लंड पासून रशियापर्यंत ज्यूंच्या विरोधातला एक प्रकारचा असंतोष, एक पद्धतीचा द्वेष हा युरोपभर पसरलेला होताच. त्या द्वेषाला फोडणी घालण्याचं काम हिटलरनी केलं, हे वास्तव आहे. तर हिटलर हा त्या ज्यूंचा द्वेष का करायचा वगैरे वगैरे सगळं खुद्द हिटलरनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे माइन काम्फ मध्ये. ठीक आहे, माइन काम्फ नावाचं त्याचं आत्मचरित्र, माझा लढा नावाचं त्याचं जे आत्मचरित्र, त्यात त्यांनी व्यवस्थित वर्णन केलेलं आहे की तो का द्वेष करायचा ज्यूंचा. ती कारणं खरी असतील, खोटी असतील, सत्य असेल, असत्य असेल, तो सगळ्या संशोधनाचा विषय आहे. पण नेमकं संजय राऊतांना हे आत्ताच का आठवलं
की हिटलर ज्यू समुदायाचा द्वेष करायचा, ते का बरं करायचा त्याची जाणीव आत्ता झाली, किंवा त्याचं नेमकं कारण आत्ता समजलं, असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. का बरं नेमकं आत्ताच का आठवलं, तर ते समजण्यासाठी तुम्हाला तिथं ज्या पोस्टवरती, ज्या ट्विटला रिट्विट करतायत, ज्या ट्विटवरती रिप्लाय म्हणून राऊत त्यांचं ट्विट करतायत, ते ट्विट बघायला लागेल. ते ट्विट असं आहे, आणि ते लिहिलंय कोणी, आर्टिकल 19 इंडिया नावाचा कोणतरी युजर आहे, प्रोफाईल आयडी आहे, ते नाव नॉर्मल नाही लिहिलेलं. काय लिहिलंय, आर्टिकल 19 इंडिया. तर तुम्हाला आधी हे तपासायला लागेल की भारतीय संविधानातलं आर्टिकल 19 काय सांगतं. आर्टिकल 19, तर आर्टिकल म्हणजे कलम 19 हे कशाचं आहे, तर फ्रीडम ऑफ स्पीच अँड मुव्हमेंट वगैरे वगैरे वगैरे, त्याचे अधिकार, हे म्हणजे मूलभूत अधिकार जे काही आहेत भारतीय नागरिकांना दिलेले भारतीय संविधानाने, त्यापैकी एक म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच, विचार अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तर एका कोणीतरी युजरनी स्वतःच्या प्रोफाईल आयडीला हे नाव दिलेलं आहे, आर्टिकल 19 इंडिया. आणि फ्रीडम ऑफ स्पीचचा गैरवापर करणारी काही माणसं आहेत, त्यापैकी हा एक युजर दिसतोय. म्हणजे तुम्हाला आर्टिकल 19च्या अन्वये बोलण्याचा म्हणजे विचार स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे, पण ताळतंत्र सोडून उचलली जीभ लावली ताळ्याला ह्याचं स्वातंत्र्य नाहीये दिलेलं, बरं का. एक लक्षात घ्यायला पाहिजे. संविधान निर्मात्यांनी, घटनाकारांनी जे अधिकार, मूलभूत अधिकार दिलेले आहेत, त्याला एक कर्तव्याची चौकट पण आहे, एक मर्यादेची चौकट आहे. जे अधिकार आहेत ते अमर्याद अधिकार नाहीयेत, हे काही लोक विसरतात आपल्याकडचे. आणि त्यापैकी हा एक युजर दिसतोय. त्यांनी काय म्हटलंय, अल शिफा हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटरमध्ये ठेवलेली बाळं रडत आहेत. अल शिफा कुठे आहे, गाझापट्टीमध्ये असलेलं एक हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलमध्ये इन्क्युबेटरमध्ये ठेवलेली बाळं रडत आहेत. म्हणजे वेळेच्या आधीच जन्मलेली जी बाळं असतात किंवा ज्यांची तब्येत ठीक नसते, अशा बाळांना इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या इन्क्युबेटरला सतत विजेचा सप्लाय आवश्यक असतो, ठीक आहे. तर ती बाळं का रडतायत बरं, तर तिथली वीज इस्रायलने तोडलेली आहे. हत्यारबंद सेनेने हॉस्पिटलला चारी दिशांनी घेरलेले आहे. हॉस्पिटलमध्ये दूध, फळे, खाण्याचे पदार्थ पोचू दिले जात नाहीयेत, इत्यादी इत्यादी इत्यादी, असं बरंच काय 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 लिहिलंय. आणि हे वाचून खासदार संजय राऊत, उबाटा गटाचे, त्यांच्या हृदयाला एकदम पाना फुटला. या संजय राऊतांना 7 ऑक्टोबरच्या त्या नृशंस हत्याकांडानंतर, 7 ऑक्टोबरला जी भयंकर घटना हमासनी इस्रायलमध्ये घुसून केली, मानवतेला काळिमा फासणारी 1 नव्हे 2 नव्हे शेकडो कृत्य केली, शर्मेनी मानवतेची मान खाली जाईल अशा पद्धतीच्या ज्या घटना हमासनी इस्रायलमध्ये घुसून केल्या, त्याचे व्हिडिओ पण व्हायरल झाले, त्याचे सगळ्या हकीकती सुद्धा बाहेर आल्या, सगळं झालं. ते संजय राऊतांनी पाहिलंच नसेल, वाचलंच नसेल, यावर माझा विश्वास नाही. त्यावेळेला नाही मानवतेच्या या मूर्तिमंत पुतळ्याला काळजाला भोकं पडली, तेव्हा यांची संवेदना नाही जागृत झाली विश्वप्रवक्त्यांची. त्यावेळी त्यांना असं काळीज असं द्रवलं नाही. हे अल शिफातलं जे काही चाललेलं आहे ते वाचून मात्र त्यांना लगेचच पाना फुटला. आणि मग त्यांना हिटलरच डायरेक्ट आठवला की का बरं हिटलरला ज्यू आवडत नव्हते. ह्याला ना सुतावरून स्वर्ग गाठणं म्हणतात. बरं, उदाहरण दिलं तर कुणाचं दिलं, हिटलरचं दिलं, ज्यांनी पुढे जाऊन ज्यूंचा समूळ उच्छेद करण्यासाठी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्सची निर्मिती केली. त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्समध्ये ज्यूंच्या साठी निर्माण केलेल्या छळ छावण्यांमध्ये कशा पद्धतीचा छळ केला जात होता, ज्यूंचा वंशविच्छेद कशा पद्धतीने अगदी पद्धतशीरपणे चालत होता, याच्या हकीकती आहेत उपलब्ध.
ऑशविट्झची छळछावणी अजूनही शाबूत ठेवलेली आहे मुद्दाम लोकांना दाखवण्यासाठी. शिंडलर्स लिस्ट नावाचा चित्रपट आहे, तो बघावा कोणीही. स्टीव्हन स्पीलबर्गनी तो डायरेक्ट केलेला आहे पिक्चर. आणि तरीही संजय राऊत हिटलरचा हवाला देतात. हिटलरचा हवाला. आणि हे स्वाभाविक आहे ना, हे स्वाभाविक आहे. ते अशा एका गटाकडून आलेले आहेत की ज्यांना हिटलर फार प्रिय होता. एकेकाळी संजय राऊत हे समाजवादी मुशीतले होते, सगळ्यांना माहिती आहे. आज त्यांनी तो उबाठा गट पुन्हा एकदा समाजवादाच्या दिशेला नेलेला आहे. त्यांना हव्या त्या ठिकाणी त्यांनी ते पाणी वळवलेलं आहे. पण एकेकाळी शिवसेना ही हिटलरच्याच दिशेला जात होती, एक चालकांवरती. अशा पद्धतीने हिटलरी पाण्यानेच सगळं जात होतं. सगळ्या जगाला हे माहिती आहे. आणि म्हणून संजय राऊतांना हिटलरची आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी की फॉर युअर इन्फॉर्मेशन विश्वप्रवक्ते साहेब, ही बातमी, या बातमीची सत्यता तुम्ही पडताळून पाहिलीत का? जी त्या तथाकथित आर्टिकल 19 इंडिया म्हणून जो कोणी आहे, जो कोणी व्हॉटेवर, ती बातमी म्हणून जी काही त्यांनी दिलेली आहे ती तपासून पाहिली का आपण? ती खरी आहे का? बातमीची दुसरी बाजू काही आहे का? पडताळणी केलीत का? हे जे अल शिफा नावाचं हॉस्पिटल आहे तिथे खरोखरच रुग्णांची सेवा शुश्रूषा केली जाती आहे का नावाप्रमाणे? कारण अल शिफा म्हणजे शुश्रूषा. तर तिथे खरोखरच रुग्णांची सेवा शुश्रूषा केली जाती आहे का? की तो दहशतवाद्यांचा एक अड्डा आहे, हमासच्या दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या शस्त्रास्त्रांचा, त्यांना लपून राहण्याच्या साठीचा म्हणून एक अड्डा म्हणून अशा काही हॉस्पिटल्सचा वापर केला जातोय असं इस्रायल कोकलून कोकलून सांगतंय, पण त्यावरती कोणीही विश्वास ठेवत नाहीये. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कोणीही विश्वास ठेवत नाही. म्हणजे कोण नाही ठेवत आहे विश्वास? जे चाय बिस्कुटवाले आहेत ना, ते विश्वास नाही ठेवत आहेत. कारण हे सगळे वोकिस्ट आहेत, हे सगळे लेफ्टिस्ट आहेत. जे लेफ्टिस्ट आहेत ते इस्रायलच्या कुठल्याही शब्दावर विश्वास ठेवायलाच तयार नाहीत. न का ठेवे ना, पण त्यामुळे वास्तव तर लपून राहत नाही. पण यातून एक सिद्ध होतं, मी आता इस्रायलला सांगू इच्छितो, की कारण विश्वप्रवक्त्यांना सांगून काही उपयोग नाही. इस्रायलला मला एक सांगायचं आहे की इस्रायल, आपण खूप भोगता आहात. आपल्या वाट्याला आलेले भोग अजूनही संपलेले नाहीत. ते कधी संपणार आहेत माहीत नाही. पण आमच्याही वाट्याला काही भोग आलेले आहेत, हे तुम्ही समजून घ्या. जसे तुमच्याकडे गाझापट्टी आहे, जशी तुमच्याकडे अजून एक म्हणजे काय म्हणूया, जसं हमास आहे, हेजबोल्ला आहे, आणि तुमच्या सर्व बाजूंनी अरब राष्ट्रांनी तुम्हाला वेढलेलं आहे, तसं भारतामध्ये आमच्याकडे काही पंचमस्तंभी आहेत. आमच्या भारतामध्ये लोकशाहीचा गैरफायदा घेऊन आणि वेगवेगळ्या मूलभूत हक्कांचा गैरवापर करून विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा गैरफायदा घेऊन वाटेल ते बरळणारी तत्व आमच्याकडे खूप आहेत. त्यांचे मेरुमणी म्हणजे आहेत संजय राऊत साहेब. तुम्ही जो आक्षेप नोंदवतात, इस्रायलचे परराष्ट्र वकील, इस्रायलचे राजदूत जे आमच्याकडे आहेत, तुम्ही जो आक्षेप नोंदवलेला आहे तुमच्या पत्रातनं की भारतासारख्या एका विशालकाय देशाच्या, एका जबाबदार देशाच्या खासदारांनी असा हिटलरचा हवाला देऊन वाटेल ते बरळणं हे योग्य वाटत नाही, हे जबाबदारपणाचं लक्षण नाही, हे तुम्ही म्हटलं अगदी योग्य आहे, अगदी खरं आहे. पण इस्रायल देशाला मी आवाहन करू इच्छितो, इस्रायलच्या वकिलांना मी आवाहन करू इच्छितो की लोकशाही कशा पद्धतीने काम करते तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे. की ते म्हटलं जातं ना, गाढवा पुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. तसं आहे हे की काहीही सांगून उपयोग नाही.
कोणाच्याही पुढे काहीही सांगून काहीही उपयोग नाही. कोणाला शहाणपण येणार नाही. तर इथे रेडे सुद्धा वेद म्हणतात. रेडे सुद्धा वेद म्हणतात, पण ज्यांनी वेद म्हणायला पाहिजे ते मात्र म्हणत नाहीत. ही इथली अवस्था आहे. तर त्याच्यामुळे या संजय राऊतांच्याकडून, विश्वप्रवक्त्यांच्याकडून काही वेगळ्या वर्तणुकीची तुम्ही अपेक्षा करू नका. ते खासदार काय, कदाचित एक दिवस भारताचे पंतप्रधान बनतील, कदाचित राष्ट्रपती बनतील, पण ते त्यांचा बेताल पद्धतीने बरळणं कधीही थांबवणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्हालाच मी आवाहन करतो की जसं आम्ही दुर्लक्ष करतो तसं तुम्हीही दुर्लक्ष करा, की हा मनुष्य हा असाच आहे, हा असाच बरळत राहणार आहे. तर तुम्हीही आनंद घेत राहा. तुम्हालाही रोज सकाळी छान पद्धतीने संजय राऊत साहेब काय बोलतात, काय वक्तव्य करतात, ती वाचून ऐकून तुमचाही छान मनोरंजन होईल. तर तुम्ही त्याकडे मनोरंजन म्हणून बघा आणि मग तुम्हालाही त्यातली गंमत जाणवायला लागेल. तर इथेच याच नोटवरती मी हा व्हिडिओ थांबवतो. आपल्या सर्वांची रजा घेतो आणि पाहत रहा सेंटर स्पॉट. धन्यवाद.